नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघत आहेत हे आहे रातराणीचे झाड। याला बघा कसे गुच्छे लागले, हे फुलांचे गुच्छे आणि त्याच्याबरोबर जवळच हे फणसाचं झाड आहे। फणसाचं झाड लहान आहे तोपर्यंत त्याच्याच खाली आपण हे लावलेलं आहे इकडे रातराणीचं झाड, आणि फणसाच्या झाडाच्या बाजूलाच आहे इकडे गुलाब। म्हणजे फुलं पण येतील, फळं पण येतील, इकडे सुगंध पण येईल। म्हणजे सुंदरता, आरोग्यासाठी फळं फणस येतील। आणि इकडे बघा हे रातराणी, हा रातराणीचा सुगंध रात्रीच्या टायमाला सर्वदूर दरवळतो। हे आम्ही एकच झाड लावलेलं आहे, अजून 2 ते 3 झाड लावायचे आहे। म्हणजे आपल्या गार्डनला सुगंध देण्यासाठी हे सर्वात चांगलं झाड आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध देणारे आणि सुंदर झाडं आपण आपल्या बगीचात लावतो आहे। आजूबाजूला बघा आम्ही मुद्दामहून ही कचरा ठेवलेला आहे। या कचऱ्याला आम्ही का ठेवलेला आहे, तरी कचऱ्यातून तिथे खाली मल्चिंग होते आणि तिथे गांडूळसुद्धा होतात। म्हणजे सुंदरता दिसायला पाहिजे, परत फुलं पण येतात, फळं पण येतात आणि जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी आपण हे जे फळं लागवड केलेली आपणही आपल्या बगीचात लागवड करू शकतात। मी माझ्या बगीचामध्ये जवळजवळ 17 प्रकारचे फळझाडं, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे आपण जितके ऐकलेले सर्व फळझाडं माझ्या बगीचात आहे। आपणही आपल्या परिवाराच्या करिता असे फळं लावा। आपल्या शेजारी मोकळी जागा असते, ओपन स्पेस असतो, आणि शेती वगैरे असली तर शेतातसुद्धा आपण छोटंसं फॅमिली गार्डन करायलाच पाहिजे। म्हणजे सर्व फळं जर आपल्याला भेटतात प्रत्येक सीजनला, आपण शिजणारी आणि आरोग्यदायी फळं आपण आपल्या घरची आपल्याजवळ पाहिजे। आणि सुगंधसुद्धा आपल्याला कृत्रिम अगरबत्ती न लावता हा सुगंध आपण घेऊ शकतो। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा, कमेंट करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।